तर गंजामध्ये दूध जळलेलं आहे, तर त्यावर आपण काही उपाय करूया. तर जळलेल्या गंजामध्ये आधी पाणी भरून घ्यायचं. नंतर हे लिक्विड आहे, भांडे घासायचं लिक्विड. तुमच्याकडे कोणतंही जे लिक्विड असेल किंवा कपडे धुण्याचं पावडरही तुम्ही घेऊ शकता, ते आपण 1 चम्मच इथे टाकूया. आता टाकूया बेकिंग सोडा 1 चम्मच. बेकिंग सोडा टाकला आहे मी 1 चम्मच. आता हे पाणी पूर्ण उकळून घेऊया. इथे हे मिश्रण असं उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. नंतर हे या मिश्रणाला झाकून ठेवायचं. थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर असं चम्मचने खरडून घ्यायचं, म्हणजे ते जळलेलं निघून जाते. मी खरडून घेते. तर मी या चम्मचने पूर्ण जळलेलं खरडून घेतलं, बऱ्यापैकी निघालेलं आहे. आता काय करायचं, त्याच पाण्यामध्ये या स्क्रबरने घासून घ्यायचं. तर आपला गंज चकाचक झालेला आहे. जे काही थोडंसं आहे 2% ते रोजच्या घासण्यामध्ये निघून जाईल. मीही हा प्रयोग पहिल्यांदाच करून पाहिला आहे, कारण माझा गंजही पहिल्यांदाच जळलेला आहे. तर तुम्हीही करून पहा. आपला गंज मस्त असा चकाचक झालेला आहे.